लातूरमधून एक मोठी अपडेट समोर आली आहे। नीट घोटाळ्याच्या मास्टरमाइंडचा एक नवा प्रताप समोर आलाय। प्राध्यापक कुलकर्णींचा लातूरमध्ये नीट पेपर विकण्याचा प्रयत्न झालाय। लोकांना विश्वास बसला नाही म्हणून पेपर विकण्यात अपयश त्यांना आलं। अखेर मनीषा वाघमारेनं नीट पेपर विकण्याची डील केली असं आपण पाहतोय। लातूरमधून अत्यंत मोठी अपडेट समोर येते। नीट घोटाळ्या प्रकरणी महाराष्ट्र कनेक्शन समोर येताना मास्टरमाइंडचा हा नवा प्रताप आहे। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। मोहसिन, कशा पद्धतीने या ठिकाणी वाघमारेनं नंतर नीट पेपर विकण्याची डील केली? नक्कीच नीट घोटाळ्यात व्हीपी कुलकर्णी जे आहे तर तो मुख्य सूत्रधार असल्याचं आता जवळपास निश्चित झालेलं आहे आणि त्या दृष्टीने सीबीआय तपास करतात। मात्र त्याचे कारनामे आता हळूहळू या सगळ्या तपासातून समोर येतात। जी माहिती मिळते सूत्रांकडून त्यानुसार व्हीपी कुलकर्णीने सुरुवातीला लातूरमध्ये काही पालकांशी किंवा विद्यार्थ्यांशी संपर्क साधून नीट पेपर बाबत डील करण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांना ही सगळी पेपर मिळू शकतो असं सांगितलं। मात्र स्थानिक सगळ्या या लोकांना नीट पेपर लीक होऊ शकतो यावर विश्वास बसला नाही आणि त्यामुळेच त्याचा तिथे सगळा हा प्लॅन हुकला आणि त्याच्या कुणीही संपर्कात आलं नाही आणि त्यानंतर त्यांनी शक्कल लढवली आणि त्याने थेट मनीषा वाघमारे जी पुण्यातील हडपसरमध्ये राहायची तिच्याशी संपर्क साधला आणि नंतर पुण्यातूनच ही मनीषा वाघमारे आहे हिने काही विद्यार्थी आणि पालकांचा शोध घेतला आणि त्यानंतर तिने ही सगळी नीट पेपर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची सगळी डील केली। आणखी एक धक्कादायक जी माहिती मिळते त्यानुसार व्हीपी कुलकर्णीने एप्रिल महिन्यात शेवटच्या कालावधीमध्ये काही विद्यार्थ्यांची फक्त मोजक्या विद्यार्थ्यांची एक सत्र जे आहे तर आपल्या घरी बोलवलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांनी काही पेपर म्हणजे नीट पेपरमध्ये काही प्रश्न येऊ शकतात त्याची उत्तरं काय असतात याबाबत मार्गदर्शन केलं होतं आणि जी माहिती मिळते त्यानुसार तेच प्रश्न नीट पेपरमध्ये जे 3 तारखेला पेपर झाला त्या पेपरमध्ये आले होते। त्यामुळे एकंदरीत हा जो सत्र होता त्या मोजक्याच विद्यार्थ्यांशी होता। आता ते विद्यार्थी कोण होते या सगळ्या गोष्टी तपासातून समोर येणारच आहे। मात्र व्हीपी कुलकर्णीचे हे जे कारनामे आहेत ते सगळे आता समोर येत आहेत। पुण्याच्या घरात तो या सगळ्या विद्यार्थ्यांचे क्लास घ्यायचा आणि अत्यंत धक्कादायक म्हणजे फक्त प्रश्न उत्तर देत नव्हता तर त्यांच्याकडून तोंड पाठ देखील करून घ्यायचा की ही प्रश्न त्यांना पाठ झाली का याची खात्री करून घ्यायचा आणि त्यानुसार हा सगळा रॅकेट तो चालवत होता। सुरुवातीला लातूरला त्याचा सगळा पेपर रॅकेट चालवण्याचा किंवा विकण्याचा प्लॅन फसला त्यामुळे त्याने मनीषा वाघमारेच्या मार्फत पुण्यातून हे सगळं चालवलं आणि नंतर हे सगळं प्रकरण जेव्हा नेट पेपरचा घोटाळा समोर आला त्यात त्याचं नाव आलं आणि त्याला अटक देखील झालेली आहे। धन्यवाद मोहसिन, अगदीच सविस्तर अपडेट आपण दिली आहे।